नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता काव्य सांगत असते की आई मी नाही सांगितलं अजून कोणालाच, मी सांगणारच होते तोपर्यंत बाबांचा फोन नंदिनी ताईला येऊन गेला, त्याच्यामुळे मी नाही सांगू शकली. तर आता तिची आई सांगते की बाळा तू हे सांगशील पण मग परत आता नंदिनी ताईचं परत दुसऱ्यांदा लग्न मोडलं जाईल. तर आता काय होईल तुला माहिती आहे का? ती पण खूप हर्ट होईल आणि तिने किती जणांचे लग्न जोडले आतापर्यंत, खूप जणांचे लग्न जोडले आहे आणि तिचंच लग्न दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा मोडलं तर तिला किती वाईट वाटेल. आपण तिच्यासाठी तरी थोडा विचार करायला हवा ना. तेव्हा आता काव्य म्हणते आई पण हे बघ पारचं आणि नंदिनी ताईचं परत लग्न झालं तर त्यांचं दोघांचं एकमेकांशी प्रेमच आहे ना, मग काय हरकत आहे. आणि जीवाचं आणि माझंसुद्धा एकमेकांवर प्रेम आहे, तर मग काहीच हरकत नाही आहे ना, आपण करायला काय हरकत आहे. तेव्हा आता तिची आई म्हणते की नाही बाळा तसं नाही चांगलं दिसणार, तिचं लग्न परत दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा मोडलं जाईल. तर आता काव्य म्हणते हे बघ आई मी तुला सांगते, हे बघ तू जसं म्हणशील ना तसं वागेल मी, घरातल्या सगळ्यांचा सन्मान वगैरे सगळं करेन, जीवासाठी मी सगळं काही करायला तयार आहे. तेव्हा आता तिची आई म्हणते नाही ना बाळा असं नाही चालत. तेव्हा आता काव्य खूप रडू लागते. मग आई काय करायचं आता, काय निर्णय घ्यायचा तूच सांग मला. तेव्हा तिची आई पण काहीच बोलत नसते. तर काव्यही खूप रडत असते, मम्मी मला काही सुचतच नाही आहे गं, काय करू मी, कारण मी ना जीवाशिवाय नाही दुसऱ्या माणसासोबत राहू शकत, तुला कसं समजत नाही आहे. पण तिची आई पण म्हणते बाळा जर कधी तिचं लग्न मोडलं ना तर परत ती लग्नाला पुढे तयार होते नाही होते हे तिला आपल्याला माहिती नंदिनी कशी आहे, ही लग्न नाही मोडणार आता. आणि हे तुझ्या बाबांना माहिती पडलं ना तर परत टेन्शन येईल. तेवढ्यात आता तिथे नंदिनी येते. नंदिनी बघत असते काय टेन्शन, कशाचं टेन्शन, काय चाललं आहे. तेव्हा आता काव्य म्हणते काही नाही गं ताई, मी फक्त म्हणत होती आईला की आम्ही डिवोर्स घेतो म्हणून. तेव्हा आता नंदिनी म्हणते काव्या हा विचार करायचा प्रश्न आहे का गं, इथे आईला बरं नाही, आईची तब्येत बरी नाही आणि तू काय बोलते डिवोर्सचं घेऊन बसली आहे. आता तर अजून आईला बरं वाटायला लागलं आहे, तोपर्यंत तू म्हणजे सुरुवातसुद्धा केली हे बोलण्यासाठी. तर आता ती खूप झापते काव्याला. काव्य तिथून रागारागात निघून जाते. तर नंदिनी म्हणते आई तुला बरं वाटतंय ना गं, तुझी तब्येत बरी आहे ना आता, तुला काय धसका भरला, तू काय टेन्शन घेतलं, काय बोलत होते आणि तुम्ही. तेव्हा तिच्या आई म्हणते काही नाही गं, तुला माहिती काव्या कशी आपली अल्लड बुद्धीची आहे, ती लगेच बोलते, तिला नाही सहन होत या गोष्टी. तेव्हा नंदिनी म्हणते आई तू काळजी करू नको, होईल सगळं. तर आता इकडे रम्या रूम सजवत असते, काव्याची आणि पारची जीवाची आणि नंदिनीची रूम सजवत असते. तर तिच्या डोक्यात खूप मोठा प्लॅन असतो. तर आता इकडे मावशीसुद्धा असते. तर ती म्हणते मावशी हे बघ ना किती छान रूम सजवली आहे मी, बघ की. तेव्हा आता तिची मावशी म्हणते हो ना माझ्या लग्नाच्या वेळेससुद्धा अशीच रूम सजवलेली होती, खूप बलून लावलेले होते रेड कलरचे हर्टचे, खूप छान. मग ती तिच्या धुंदीमध्येच राहून जाते. तिचा रोमॅन्टिकपणा म्हणजे तिच्या लग्नाच्या वेळेसचं तिला आठवत असतं तर ती त्याच्यातच गुंग होते. तर आता इकडे रम्या म्हणते माझे हात दुखून आले आता आणि मावशी तू खुशाल फोडते आहे बलून. तर आता मावशी म्हणते मग काय करू गं मी. तर आता इकडे रम्या म्हणते हे बघ मावशी माझ्याकडे ना एक आयडिया आहे, तुला सांगू का. तेव्हा आता मावशी म्हणते सांग की. तेव्हा रम्या म्हणते हे बघ आता तर मी जोड्या बदलवल्या, तर आता मी डायरेक्ट रूमच चेंज करणार आहे, तू बघच की फोटो चेंज करणार आहे मी, तू बघच आता फक्त अशी मजा येते. तर हे बघ मावशी पारचं आणि माझं लग्न झालं ना तर माझ्या वेळेस पण अशी रूम सजवायची बरं का मावशी. तेव्हा त्याची मावशी म्हणते आधी होऊ तर दे, आधी काव्याचा आणि पारचा डिवोर्स तर होऊ दे. तेव्हा तर रम्या म्हणते हो होईल का नाही, मी काव्याला त्या पारच्या आयुष्यातनं बाहेर काढून टाकेल असं ती आता म्हणत असते. तेवढ्यात आता ती म्हणते की हे बघ मी तुला एक गंमत सांगते. तर ती आता फोटो काढते. तेव्हा आता त्या फोटोवर पार्थ आणि काव्याचा फोटो असतो, तर दुसऱ्या फोटोवर फ्रेमवर जीवाचा आणि नंदिनीचा फोटो असतो. तर ती म्हणते हे नवीन चेंज करणार आहे, रूम त्याच राहतील फक्त हे फोटो चेंज करणार आहे. नंदिनी आता पार्थ आणि काव्याच्या रूममध्ये जर कधी नंदिनी यायला लागली ना की त्या ठिकाणी मी आता जीवाचा आणि नंदिनीचा फोटो लावेल आणि नंदिनीला चांगलीच मी गोळ्यात घेणार आहे आज, तू बघच कशी मज्जा येते. तेव्हा आता
ती म्हणते, मावशी म्हणते, हो हो बरोबर आहे गं, खूप संध्याकाळी मजा बघायला येतील, कारण सगळेजण गप्पा तर मारतीलच तिकडनं आल्यावर, की कसं झालं, काय झालं, काय जेवण पाणी केलं, काय जेवण केलं वगैरे सगळे विचारपूस करतीलच. तेवढ्यात आता मी इकडे फोटो चेंज करेल, तर नंदिनी बरोबर पार्थच्या रूममध्ये घुसून जाईल आणि बरोबर मग मी तो बाहेरचा फोटो परत चेंज करून टाकेन, असा तिचा प्लॅन असतो. तर पुढील भागामध्ये तसंच होतं. पार्थ त्याच्या रूममध्ये आलेला असतो. तर आता रम्याने फोटो चेंज केलेला असतो, तर नंदिनी तिचा फोटो बघून ती पार्थच्या रूममध्ये आलेली असते. तेव्हा आता पार्थ म्हणतो, तुम्ही इकडे, तर त्या नंदिनी म्हणते, तुम्ही इकडे काय करताय? तेव्हा तो म्हणतो, ही माझी रूम आहे, मी माझ्या रूममध्ये आलो आहे. तेव्हा आता तिला मोठा धक्का बसतो. तर आता ती त्या ठिकाणी त्या काव्यसुद्धा आलेली असते. नंदिनीला आता पार्थच्या डोळ्यामध्ये खूप पाणी दिसतं, त्याला खूप म्हणजे तिच्या आठवणी क्षण वगैरे आठवत असतात. तर त्या ठिकाणी रम्या आणि मंजू मावशी येते आणि म्हणते, नंदिनी तू इकडे काय करते? ही तर पार्थची आणि काव्याची रूम आहे, तू या ठिकाणी काय करते? तुझी आणि जीवाची रूम तर तिकडे आहे. तर नंदिनी म्हणते, नाही ही जीवाचीच रूम आहे आणि माझा फोटो लावलेला होता बाहेर, म्हणून मग मी ह्या रूममध्ये घुसली. तेव्हा रम्या म्हणते, नाही नाही कुठे दाखव बरं मला. तेव्हा आता नंदिनी खरंच दाखवायला जाते. तर आता त्या ठिकाणी खरंच पार्थचा आणि काव्याचा फोटो लावलेला असतो, कारण रम्याने फोटो चेंज केलेला असतो. रम्या खूप शहाणी असते. तर आता हे ऐकून ती नंदिनीला खूप टोमणे मारत असते. तर नंदिनीला टोमणे मारत असताना काव्याला सुद्धा राग येतो, पण काव्या शांत बसते, काव्या काहीच बोलत नाही. तर आता इकडे रम्या म्हणते, चल बघ बरं आधी फोटो कोणाचा आहे. तर ती फोटो दाखवते. तर त्या ठिकाणी काव्याचा आणि पार्थचा असतो. तर रम्या म्हणते, आतापासूनच तुझ्या डोळ्यांची नजर कमी झाली का गं नंदिनी? बघ की बाहेर जाऊन. तर त्या नंदिनीलाही खूप मोठा शॉक बसतो. मी तर जीवाचा आणि माझा फोटो बघून या ठिकाणी आलेली असते, पण आता ती नंदिनीलाच खोटं पाडते. आता नंदिनी जीवाच्या रूममध्ये येते. तर आता जीवासुद्धा रूममध्ये आलेला असतो. जीवाची खूप चिडचिड होते, की हे काय चाललं आहे, काय घडतं आहे आणि काय चाललं आहे, आणि खुशाली ते बलून वगैरे काय सेलिब्रेट चालू आहे, कोणी केलं आहे हे पाहून खूप संताप होतो. तर आता त्याचा संताप पाहून नंदिनीला खूप वाईट वाटतं, की आता काय होईल. ती पण खूप घाबरते, की जीवा एवढं सगळं फेकाफेक वगैरे करतो आहे, तर काय होईल, परत चिडलेले ते खूपच, अशी ती म्हणत असते. तर आता जीवा सगळं फेकाफेक करतो आणि ते गादीवर सगळं फुलांच्या पाकळ्यांनी सजवलेलं असतं तेही फेकाफेक करतो, सगळं विस्कट करून टाकतो. तर आता हे पाहून नंदिनी खूप घाबरते. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.